माझ्या वडिलांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू। आम्ही कुणाचं हे ऐकण्यात नाहीये, परंतु माझ्या वडिलांना न्याय व्यवस्थेने न्याय द्यावा। मी असे कधीच खोटे कामं केली, खूप बदनामी झाली माझ्या वडिलांची। 25/2/26 रोजी सायंकाळी 5 वाजता माजी नगरसेवक वसंत कृष्णाजी मोरे यांनी पुणे महानगरपालिका इथे पत्रकार परिषद घेऊन माझे वडील विश्वनाथ तुकाराम लहाडे यांचा त्यांना माहिती असून देखील आम्ही अनुसूचित जातीचा आहोत तरी देखील त्यांनी दारू पिणं आणि आमच्या कामावरनं हिणवणं यामुळे आम्ही ॲट्रॉसिटी ॲक्ट अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। वाद कसा सुरू झाला, काय प्रकरण? हा वाद आहे ग्रामपंचायतचा काहीतरी भ्रष्टाचाराचा आहे आणि ग्रामपंचायतचा भ्रष्टाचाराचा वाद असल्यामुळे वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माझ्या वडिलांविषयी अपमानकारक वक्तव्य केलं। आमचा या गोष्टीवर आक्षेप आहे की माझ्या वडिलांनी ते बोलले की लहाडे हा एक कर्मचारी इतका दारू पिला होता की त्याला बोलण्याची देखील सूद नव्हती। आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी बोलली त्यांनी की लहाडे हा कुसगावमध्ये गटर साफ करतोय आत्ता सध्या। हे वक्तव्य पुणे महानगरपालिकेचे पत्रकार परिषदेमध्ये बोलले आणि सगळ्या जिथे उपस्थित असलेले त्यांचे सहकारी मित्र व पत्रकारांनी माझ्या वडिलांची खिल्ली उडवली। या गोष्टीमुळे समाज माध्यमामध्ये आमचा जो काय माझ्या वडिलांचा माझ्या कुटुंबाचा पूर्ण आमचा अपमान झालेला आहे, त्या संदर्भात आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल केलेला आहे। आम्ही वसंत मोरे यांना कुणालाच भेटलेलो नाही आहेत। जे काय आहे आम्ही आमच्या स्वतःच्या ह्याच्यावर केलेलं आहे। माझ्या वडिलांचा अपमान झाला, सगळ्या गोष्टी ह्या आमच्या समाजामध्ये सगळीकडे पसरलं, माझ्या वडिलांचा देखील बदनामी झाली, त्याच्यामुळं आम्ही हे पाऊल उचललं। तुम्ही त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले होते भाजपच्या नेत्यांनी त्यांनी फूस लावल्यामुळे तुम्ही गुन्हा दाखल केला असं काहीच नाही आहे। माझ्या वडिलांवर आलं आणि त्याच्या पुढे कुणीही असो, भाजपचा असो नाही तर कुणी असो, आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत। माझ्या वडिलांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू। आम्ही कुणाचं हे ऐकण्यात नाही आहे, परंतु माझ्या वडिलांना न्याय व्यवस्थेने न्याय द्यावा। खूप बदनामी झाली माझ्या वडिलांची। मी एक कार्यकर्ता आहे, मला देखील घराच्या बाहेर निघताना खूप त्रास होतो। वेळ का आली, पण अशी एवढी वेळ का आली? आता आम्ही अजून ते बघितलेलं नाही आहे काय वडिलांच्या नावाने काही चेक निघले किंवा काय झालं। आम्ही याचा कायदेशीर अभ्यास करू आणि आम्ही माझ्या वडिलांना न्याय मिळवण्यासाठी मी आतोनात प्रयत्न करेल। बाबा, तुम्हाला तुमची बदनामी झाली असं म्हणताय तुम्ही? हो झाली। तुमच्या डोळ्यात पाणी आहे? नाही, मी असे कधीच खोटे कामं केली नाही, मी चांगले कामं केलेले आहेत। आता हे काय वेळ आली माझ्यावर, काय करावं? आणि तुमच्यावर जे आरोप केलेले तुम्ही दारू पिता किंवा गटवतात असं काही वस्तू? दारू मी पितोच नाही आणि दिवसभर कामात असतो, काम करतो आणि संध्याकाळी घरी जातो, कुठं फिरत नाही, कुठं जात नाही। पण माझ्यावर हे त्याने आरोप नाही करायला पाहिजे होते। आम्ही गरीब माणसं आहेत, पोट भरायला आलेलो आणि त्याने असे आरोप नाही घ्यायला पाहिजे।